नमस्कार. तर आज आपण बघूया सगळ्यात सोपी चिकन बिर्याणी कशी बनवायची, ती सुद्धा कुकरमध्ये आणि ते पण बिना चिकन मॅरिनेट करता. इतकी छान होती ही बिर्याणी. तुम्ही नक्की करून पहा. त्यासाठी एका कुकरमध्ये तेल घेतलंय आणि 2 तमालपत्र आणि 1 इलायची टाकली. मग त्यात 1 कांदा उभा चिरून टाकायचा आहे. हा मोठा कांदा आहे. आपल्याकडे जर मीडियम साईज असतील तर 2 कांदे उभे चिरून टाका. यामध्ये आपल्याला 3 जणांची पोटभर बिर्याणी बनवून होईल. त्यात थोडंसं मीठ टाकते कांदा लवकर शिजण्यासाठी. 10 मिनटं कांदा चांगला परतून घेतल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे. 2-3 चमचे तुम्ही तुमच्यानुसार टाकू शकता. त्यात मग मी असे चिकनचे तुकडे टाकलेत. त्याला मी असे कट केलेले आहेत बाजूने, कारण आम्ही लेग पीस आणले होते फक्त. मग असं 1 ग्लास तांदूळ घेतले बिर्याणीचं आणि ते चांगलं धुवून घेतलं 2-3 वेळा आणि थोडंसं त्यात पाणी ठेवून ते भिजत ठेवलं एका साईडला. तवर माझं चिकन आणि कांदा एकत्र शिजत होता कुकरमध्ये. ते चांगलं परतून झाल्यावरती त्यामध्ये एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला टाकला 2 चमचे आणि मग आपल्या हळद, लाल मिरची पावडर मिक्स केली आणि धना पावडर पण टाकली. थोडीशी जिरा पावडर आणि आपला चिकन मसाला टाकला. कोणता पण टाकू शकता. मी इथं बादशाह मसाला आणला होता म्हणून मी बादशाहचा चिकन मसाला टाकलाय आणि थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर पण टाकली आहे कलरसाठी. सगळे मसाले टाकून झाल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि तेल सुटेपर्यंत त्याला मिक्स करत राहायचे, परतू द्यायचे तो मसाला आणि मसाला चांगला परतल्यानंतरच मग आपण 1 टोमॅटो जो कापून ठेवलेला होता तो त्यात मिक्स करायचा आहे. टोमॅटोसोबतच आपण कोथिंबीर पण थोडीशी त्यात मिक्स करून घ्यायची आणि चांगलं नीट ढवळून घ्यायचं. त्यात मग आपलं तांदूळ जे भिजत ठेवलेलं ते पण ॲड करायचं आणि चांगलं मिक्स करायचं ते सुद्धा. त्यात जेवढं तांदूळ घेतलंय तेवढंच पाणी घ्यायचं आहे, एक्स्ट्रा पाणी घ्यायचं नाही. जर 1 ग्लास तांदूळ असेल तर 1 ग्लासच पाणी घ्यायचं, कारण आपण तांदूळ पण खूप वेळ भिजत ठेवला होता आणि बिर्याणीचं तांदूळ लगेच शिजतं म्हणून जास्त पाणी घेऊ नका. पाणी टाकल्यानंतर हे असं दिसतं कालवणासारखं. मग वरतून मी 1 चमचा देसी घी टाकलंय, तूप टाकलं आणि ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं. मग आपलं 1 चमचा मीठ टाकायचं. जर तुम्ही 1 ग्लास तांदूळाचं बिर्याणी बनवत असाल तर त्यामध्ये 1 चमचा, पूर्ण 1 चमचा मीठ टाकायचं आहे. आणि आमच्या इकडं जर 1च शिट्टी द्यायला लागती, पण आपल्याकडं इंडियामध्ये 2 शिट्ट्यांमध्ये असा भात होतो. कुकर गार होऊ द्यायचा पूर्ण गार झाल्यानंतरच वाढायला घ्यायचं. अशी झाली होती आमची कुकरमधली चिकन बिर्याणी. बिर्याणी करायची म्हटलं तर आपल्याला खूप टेन्शन येतं मॅरिनेशनचं आणि परत ते दम द्यायचं, ग्रेव्ही बनवायचं. तर अशी कुकरमध्ये इझी बिर्याणी बनवू शकतो आपण आणि टेस्ट पण सेमच लागती. एकदा नक्कीच बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.